मतदारसंघाचा बालेकिल्ला मानला जातो. कसं पाहता तुम्ही, कशा प्रकारे विजयोत्सव तुम्ही साजरा करणार यावेळी निवडणुकीमध्ये? शिवसेने भाजप युतीचे उमेदवारी आज मला माननीय या माजी केंद्रीय मंत्री आपले विद्यमान खासदार राणेसाहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब, त्याचप्रमाणे आमच्या या मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणे आणि आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत यांच्या प्रयत्नामुळे मला ही शिवसेनेची उमेदवारी मिळालेली आहे. नेरूर मतदारसंघामध्ये मी 7 ते 12 याचं नेतृत्व मी केलेलं आहे आणि जिल्हा परिषदमध्ये अध्यक्षपद भूषवल्यामुळे त्या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामे माननीय खासदार राणेसाहेबांच्या माध्यमातून त्या मतदारसंघात केलेली होती. आज आपण त्या जिल्हा परिषद म्हणता रस्ता, लाईट, वीज, पाणी ह्या मूलभूत गरजा आहेतच, पण जिल्हा परिषदच्या योजना या मतदारसंघामध्ये राबवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आहेत. ज्यावेळी योजना तिथे राबवल्या गेल्या मतदारसंघामध्ये, कुठलाही मतदारसंघ कुणामध्ये असो, जिल्हा परिषद अध्यक्ष असताना माननीय राणेसाहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामं आणि जिल्हा परिषदची मध्ये योजना या राबवलेल्या आहेत. आज जे मला उमेदवाराला मला विजय हा निश्चित आहे, कारण शेवटी विजय हा कार्यकर्त्यांचे जीवावर असतो. शिवसेना, भाजप, महायुतीचे कार्यकर्ते सर्व आमच्या पाठीशी आहेत आणि पाठीशी असल्यामुळे विजय हा निश्चित आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. शिवसेना भाजपची युती झाल्यानंतर तुमची जी लढत आहे ती थेट लढत महाविकास आघाडीशी होते आहे. कडवी लढत होईल काय वाटतं? निश्चित नाही, कारण तो मतदारसंघ जो आहे मुळामध्ये राणेसाहेबांना आणि निलेश राणेसाहेबांना मानणारा मतदारसंघ आहे आणि मी स्वतः त्या मतदारसंघामुळे अनेक कामं केल्यामुळे निश्चित तो मतदारसंघ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. युती झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज दिसत आहेत, अनेक ठिकाणी राजीनामे सुद्धा दिले आहेत. याचा फटका कुठे बसू शकतो काय वाटतं? असं काहीच नाही, कारण काल त्या सर्व मी भाजपचे जे कार्यकर्ते त्या मतदारसंघामध्ये होते, अगदी प्रमोद नाईक असो, रणजित देसाई असो, आपले चारुदत्त देसाई असो, यांच्याशी संपूर्ण मी संपर्क केलेला आहे आणि जी आमची वरची जी म्हणजे पंचायत समिती आहे, हे वालावलचे आमचे गुरु देसाई यांच्या मिसेसला भाजपला दिलेले आहे. त्यामुळे आम्ही एकत्रित या तिन्ही उमेदवार जे आहोत, दोन्ही पंचायत समिती, इथे आमची संदेश नाईक यांचे मिसेस आहे, ते सगळे तिन्ही जे उमेदवार आहे हे आम्ही तिन्ही निवडून आणणार आहोत.